नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर रावसाहेब कसबे. गेल्या 4 दशकामध्ये महाराष्ट्राच्या जनमानसावर ज्या विचारवंतांनी प्रखर प्रभाव पाडला त्यामध्ये डॉक्टर कसबे यांचं स्थान अग्रभागी आहे. गांधी, आंबेडकर, मार्क्सपासून अगदी भालचंद्र नेमाडेंच्या देशीवादापर्यंत अनेक विषयांचा परामर्श त्यांनी घेतलेला आहे. 1978 साली त्यांनी रासवसंघावर लिहिलेलं झोत हे पुस्तक आजही तेवढंच लोकप्रिय आहे. आपल्या स्पष्ट मतांबद्दल आणि विश्लेषणाबद्दल ते प्रसिद्ध आहे. आज मी प्रयत्न करणार आहे त्यांचं कार्य आणि त्यांचं जीवन यांचा वेध घेण्याचा. सर, मी सुरुवात मात्र ताज्या विषयांपासून, समकालीन विषयांपासून करणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण झालेलं आहे. अक्षरशः धुमश्चक्री चालू आहे वेगवेगळ्या समाज गटांमध्ये. मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली लाखो मराठा तरुण, मराठा स्त्री पुरुष रस्त्यावर उतरलेले आहेत. या वादळाकडे तुम्ही कसं पाहताय? खरं म्हणजे हे जे वादळ आहे, या वादळाची मूलगामी चिकित्सा व्हायला पाहिजे. कारण याच्याकडे ज्या उथळ दृष्टिकोनातून बघितलं जातं आणि हा विषय एक संवेदनशील बनवला जातो, त्याच्यातून फारसं काही निष्पन्न होणार नाही. म्हणून या विषयाच्या आपल्याला मुळात जावं लागेल आणि ती सुरुवात आपल्याला करावी लागेल राज्यघटना निर्मितीपासून. पहिली गोष्ट अशी आहे की ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळणार असं ठरलं, त्यावेळी स्वातंत्र्योत्तर भारत कसा असेल याच्याबद्दलचे जे वेगवेगळे विचारप्रवाह होते, त्याच्यापैकी एक विचारप्रवाह असा होता की आपली संस्कृती खूप जुनी आहे, खूप श्रेष्ठ आहे आणि आपण पुन्हा तिचं पुनरुज्जीवन करूया, असा पुनरुज्जीवनवादी एक प्रवाह होता, ज्याचं नेतृत्व बिपिनचंद्र पाल, लोकमान्य टिळक हे करत होते. दुसरा प्रवाह असा होता उदारमतवादी लोकांचा, जो गोखलेंच्यापासून, रानड्यांच्यापासून फुले आणि आंबेडकरांच्यापर्यंतचा. त्यांचं म्हणणं असं होतं की जागतिक वातावरणामध्ये जो मनुष्य बदललेला आहे, जो देश बदललेला आहे, जो समाज बदललेला आहे आणि ज्या पद्धतीनं माणसाच्या विकासाला केंद्रीभूत मानून सगळी व्यवस्था निर्माण होते, अशी एक व्यवस्था आपण निर्माण करू. आणि तिसरा जो एक प्रवाह होता तो असा होता की 1917 साली जी राज्यक्रांती झाली रशियामध्ये, तिने प्रभावित झालेला जो एक गट होता त्याला असं वाटत होतं की स्वातंत्र्योत्तर भारत जर आपल्याला व्यवस्थित घडवायचं असेल तर आपण समाजवादी समाजरचना निर्माण केली पाहिजे. आणि तिचे प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते जर म्हटलं तर ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि जयप्रकाश नारायण होते. तर असे 3 प्रवाह होते. त्यामुळे पहिल्यांदा ज्यावेळी घटना समिती स्थापन झाली आणि घटना समितीमध्ये ज्यावेळी सुरुवातीला आंबेडकर बंगालमधून निवडून आले, पूर्व बंगालमधून, आणि पहिली जी बैठक झाली आणि जिच्यामध्ये जवाहरलाल नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला की या राज्यघटनेचा उद्देश काय आहे, या उद्दिष्टांच्या ठरावावरती आंबेडकरांना बाकीच्या लोकांना बाजूला सारून बोलायला लावलं. आणि आंबेडकरांचं त्या परिषदेतलं जे पहिलं भाषण आहे ते या संपूर्ण देशाच्या भवितव्याची चिंता करणारं आणि या देशाच्या भविष्यात कोणकोणते प्रश्न निर्माण होतील याच्यासंबंधी भारतीय लोकांना जागृत करणारं असं हे भाषण होतं. राष्ट्रवादाने ओतप्रोत भरलेलं. त्याच्या भाषणाची सुरुवातच आहे की आपण सगळे इथे जे जमलेलो आहोत ते प्रत्येकजण एका वॉरिंग कॅम्पचा नेता आहे आणि मी सुद्धा एक याच्यापैकी एक नेता आहे. पण आता आपण आपली युद्ध संपवूया आणि या देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ कसा करायचा याच्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करूया. बॅरिस्टर जयकरांनी त्यावेळी असं मांडलं होतं की जोपर्यंत मुस्लिम लीग याच्यात सामील होत नाही तोपर्यंत ही राज्यघटना तयार करू नये. त्याला बाबासाहेबांनी चोख उत्तर असं दिलं होतं की मुस्लिम लीग जरी नसली आणि ते जरी पाकिस्तानची मागणी करत असले, कारण तोपर्यंत पाकिस्तानची मागणी काही मान्य झालेली नव्हती, तरी एक ना एक दिवस मुसलमानांना याची खात्री होईल
की आपण पाकिस्तान मागून फार मोठा तोटा केलेला आहे आणि हा पाकिस्तान कायम अस्थिर राहणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा असं ठरलं की भारतामध्ये लोकशाही आणायची, खरं म्हणजे 1946 सालीच बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना कशी असावी याच्या संबंधी एक मेमोरंडम शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं घटना परिषदेला सादर केला होता. म्हणजे ते घटना परिषदेत जाण्यापूर्वी त्याच्यात त्याने असं लिहिलं होतं की भारतामध्ये जे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यातला जातीचा प्रश्न आहे, त्याच्यातला वर्गाचा प्रश्न आहे, भांडवलशाहीने निर्माण केलेल्या व्यवस्थेचा प्रश्न आहे, इथला संपूर्ण सामंतशाही समाज आहे, इथली मानसिकता सामंतशाही आहे. तर याच्यातून जर तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल की स्वातंत्र्योत्तर भारतातली अर्थसत्ता कोणत्याही एका वर्गाच्या हातात जाणार नाही, अशा तरतुदी तुम्हाला भारतीय राज्यघटनेत कराव्या लागतील. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. आणि त्यांनी हे पण स्पष्ट केलं होतं की लोकशाही म्हणजे केवळ एक मनुष्य एक मत नव्हे, तर लोकशाही म्हणजे एक मनुष्य एक मूल्य. आणि एक मनुष्य एक मूल्य जर तुम्हाला प्रस्थापित करायचं असेल तर तुम्हाला या देशाची अर्थव्यवस्थाच राज्यघटनेने स्वीकारावी लागेल. आणि रशियाने जसा आर्थिक नियोजनाचा स्वीकार केला तसा स्वीकार करावा लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला समाजवादी समाजरचना लोकशाहीच्या मार्गाने आणता येईल, असा तो विश्वास होता. आणि तोपर्यंत आरक्षणाचा फारसा प्रश्न नव्हता, कारण त्या काळामध्ये असं सर्वसामान्यपणे होतं की मागासलेल्या जाती, मागासलेल्या जमाती म्हणजे SC ST वगैरे जे लोक होते जे समाजापासून अलग होते, म्हणजे त्यांना भारतीय समाजाने स्वीकारच केला नव्हता. आणि त्याचं कारण सरळ त्यांची जात होती. तेव्हा ही जात नष्ट करून किंबहुना तिला काही तडे पाडून आपण असं करू शकतो का की या जातीला काही रिझर्वेशन्स देऊन तिला सक्षम करण्याचा प्रयत्न करू शकतो का आणि तिला भारतीय समाजामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करू शकतो का, असा एक विचार त्यावेळच्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये होता. आणि म्हणून हे आरक्षणाचं तत्त्व त्यावेळी स्वीकारलं गेलं. पण हे कायमसाठी स्वीकारलेलं नव्हतं आणि ते कायमसाठी स्वीकारणं कोणाला शक्यही नव्हतं. त्याचं कारण ही एक तडजोड होती, कारण आपण आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार म्हणतो किंवा घटना निर्मितीचे सर्वश्रेष्ठ तज्ज्ञ म्हणतो, पण बाबासाहेबांच्या मनामध्ये जी राज्यघटना होती तशी राज्यघटना त्यांना तयार करता आली नाही. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून सुद्धा, कारण घटना समितीमध्ये अनेक तडजोडी त्यांना कराव्या लागल्या. आणि घटना समितीचं जर तुम्ही कंपोजिशन बघितलं सगळं तर त्याच्यात असं दिसत होतं की आंबेडकर आणि नेहरू हे काय मायनॉरिटीत होते आणि राजेंद्र प्रसाद आणि वल्लभभाई पटेल आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांची मेजॉरिटी होती. आणि हे कुठल्याही परिस्थितीत सामंतशाही आणि भांडवलशाही यांच्या संयोगातून होणारी एक जी व्यवस्था आहे ती टिकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे ते खाजगी मालकीला हात लावण्याची शक्यता नव्हती किंवा भांडवलदारांना हात लावण्याची शक्यता नव्हती. म्हणून आंबेडकरांचं म्हणणंच होतं की तुम्हाला हे प्रश्न तात्कालिकदृष्ट्या मी सोडवतोय, म्हणजे हा समाज एकात्म करण्यासाठी, एक राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी. कारण भारत त्याच्या इतिहासात कधीही राजकीयदृष्ट्या राष्ट्र नव्हता. आंबेडकरांचं म्हणणंच होतं की या राज्यघटनेच्या द्वारे भारत एक राष्ट्र होण्याची प्रक्रिया सुरू होईल. ते होईलच असं नाही, पण प्रक्रिया सुरू होईल, हे त्यांचं म्हणणं होतं. आणि शेवटी त्यांनी एक इशारा दिलेला होता त्या भाषणामध्ये, ज्याचा विसर सगळ्यांना पटलेला आहे. ते असं म्हणाले शेवटच्या भाषणामध्ये, ज्यावेळी राज्यघटना दिली, म्हणजे 29 नोव्हेंबरला ती जी राज्यघटना दिली त्याच्या आदल्या दिवशी जे आंबेडकरांनी भाषण केलं घटना परिषदेमध्ये, ते असं म्हणाले की मला भविष्याबद्दल या देशाच्या खूप चिंता वाटते. आणि त्या चिंतेची 3 कारणं आहेत. एक तर आपला देश व्यक्तिपूजक आहे, तो अनेकदा राष्ट्रापेक्षा व्यक्तीला मोठं मानतो. म्हणून पहिल्यांदा आपल्याला हे शिकावं लागेल की आपण राष्ट्र सर्वात मोठं मानलं पाहिजे आणि व्यक्तीला कनिष्ठ मानलं पाहिजे.
दुसरी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की आपल्या समाजातले असे लोक आहेत की जे नेहमी सर्वसामान्य माणसांची गद्दारी करतात आणि त्यामुळे आपल्या देशावरती परकीय आक्रमणं होतात. पण आज या भांडवलशाहीच्या काळामध्ये जर हा विकासाचा लोंढा सर्वसामान्य माणसापर्यंत गेला नाही तर एका अर्थाने ती जी जुनी भूमिका आपले लोक वठवत होते राष्ट्रद्रोहाची, तीच भूमिका इथले सत्ताधारी वठवतील. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आंबेडकरांनी सांगितली ती अशी की ते म्हणाले की हा देश जर तुम्हाला एकात्म करायचा असेल आणि सगळ्यांना जर सामाजिक समता, न्याय, बंधुभाव द्यायचा असेल, आर्थिक समता द्यायची असेल, तर आम्ही फक्त तुम्हाला राजकीय लोकशाही दिली, म्हणजे वन मॅन वन वोट दिलं, राजकीय लोकशाही दिली, परंतु आम्ही तुम्हाला आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही देऊ शकलो नाही. तेव्हा भवितव्यामध्ये तुम्हाला असं करावं लागेल की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण होत नाही राजकीय लोकशाहीच्या बरोबर, तोपर्यंत या देशातले प्रश्न सुटणार नाहीत. आणि जर हे प्रश्न सुटले नाहीत, तुम्ही जर अयशस्वी झालात सामाजिक आणि राजकीय लोकशाही निर्माण करण्यात, सामाजिक आणि राजकीय लोकशाही निर्माण करण्यात जर तुम्ही अयशस्वी झालात तर या देशामध्ये असे नागवले गेलेले लोक, पाठीमागे राहिलेले लोक उठतील आणि ही राज्यघटना मोडून टाकतील. मला स्वतःला असं वाटतं की आजची ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती हिचं निदान आंबेडकरांनी 1949 साली केलं होतं आणि हे आपण करू शकलो नाही. राजकीय लोकशाहीबरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही न आणल्याचे जे परिणाम आहेत त्याचा एक भाग म्हणून हे मराठे मोर्चे आहे. नुसते मराठेच मोर्चे नाहीत, प्रत्येक जात आता मोर्चे काढायला लागलेली. तिकडे जाटांचे पण मोर्चे निघाले, इकडे पटेलांचे पण मोर्चे निघाले, महाराष्ट्रामध्ये आणखीन ओबीसींचे पण मोर्चे निघतील. कारण प्रत्येक जात दुसऱ्या जातीकडे संशयाने बघते आणि ही जी जोपर्यंत हा संशय आहे माणसाच्या मनामध्ये, समाजाच्या मनामध्ये, तोपर्यंत सामाजिक ऐक्य होण्याची शक्यता नाही. आणि त्याच्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात ज्या सुचवलेल्या होत्या, आंबेडकरांनी सुचवलेल्या होत्या, नेहरूंनी सुचवलेल्या होत्या, त्यांच्याकडं आपलं दुर्लक्ष झालं. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की विशेषतः गेल्या 2-3 वर्षामध्ये हे साधू साध्व्या जे बोलत आहेत, ज्या पद्धतीनं बोलत आहेत आणि छुपा हिंदुत्वाचा अजेंडा ज्या पद्धतीनं पुढे येतोय, ज्याला मोदी अजिबात काही उत्तर देत नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे गोवंश बंदी वगैरे जे काही केलेली आहे, इतकंच कशाला आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी आता परराष्ट्रातून येणारे जे लोक आहेत भारतामध्ये त्यांना आल्याबरोबर एक कार्ड द्यायचं आणि त्याच्यात तुमचा ड्रेस कोड कसा असेल हे पण सांगितलेलं आहे. म्हणजे देशामध्ये आपल्या देशाची काय प्रतिमा होते हे समजायला मार्ग नाही. तेव्हा अशा या जातींच्या मोर्चांच्यामुळे आणि जातीय संघर्षामुळे आज भारतामध्ये अराजक सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मला भीती याची आहे की ही अराजक सदृश परिस्थिती उद्याच्या फॅसिझमची नांदी ठरू नये. उद्याच्या फॅसिझमची नांदी ही नांदी आहे उद्याच्या फॅसिझमची. आणि हे अशाच प्रकारचं वातावरण जर देशामध्ये राहिलं तर देश नुसता फुटणार नाही, इथे यादवी युद्ध होईल आणि उद्याच्या फॅसिझमला आपण आमंत्रण करू. ते होणार नाही, तसं होऊ नये म्हणून काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला एकतर सत्ता पाहिजे. सत्ता कशासाठी पाहिजे? तर सत्ता पैशासाठी पाहिजे. आणि पैसा आला की पैशाच्या जोरावर सत्ता मिळवायची आणि सत्तेच्या जोरावर पुन्हा पैसे मिळवायचे. आज या मराठा समाजामध्ये हा जो तरुण एकत्रित आलेला आहे, अतिशय गरीब तरुण आहे. माझे अनेक विद्यार्थी मराठा समाजाचे आहेत, ब्राह्मण समाजाचे आहेत. मी आपल्याला सांगतो, हे लोकांना पटणार नाही, पण आज ग्रामीण भागामध्ये ब्राह्मण समाज दारिद्र्य रेषेच्या फार खाली आहे.
माझ्या एम एड झालेल्या मुलांना सुद्धा कुठल्याही संस्थेत नोकरी लागत नाही, कारण सगळ्या संस्था या सत्ताधारी वर्गाच्या ताब्यात आहेत आणि ब्राह्मण द्वेष त्यांच्यामध्ये इतका भरलेला आहे की ते इतर जातीच्या लोकांना देतच नाहीत नोकऱ्या. सगळ्या नोकऱ्या नातेवाईकांना आहेत. आणि महाराष्ट्राची गेल्या 50-60 वर्षाची सत्ता ही महाराष्ट्रातले जे सामंतशाह होते पूर्वीचे आणि जे लोकशाहीमध्ये येऊन पुढारी झाले अशा 159 घराण्यांच्या हातामध्ये आहे. मराठा घराण्यांच्या 159 त्याची हे केलेली आहे, पाहणी केलेली आहे. आणि हा आकडा काय मी सांगत नाही, हा आकडा पाहणी करणारे लोक सांगतात. या 159 घराण्यातल्या एकही तरुण बेकार नाही. मग हे रस्त्यावर आलेले तरुण कोण आहेत? हे तरुण यांच्यापासून जे दूर आहेत, जे यांचे नातेवाईक नाहीत, ज्यांच्यावर यांचा प्रभाव नाही आणि ज्यांच्यामुळे त्यांच्या निवडून येण्यावर काहीही परिणाम होत नाही, असे जे सगळे तरुण आहेत, मराठा गरीब तरुण, हे सगळे तरुण रस्त्यावर आलेले आहेत आणि ते आरक्षणाची मागणी करत आहेत. का आरक्षणाची मागणी करत आहेत? हे आरक्षण काय आहे? आरक्षणाबद्दल नीट कोणी विचार केलाय का? आरक्षण ही तात्पुरती एक तरतूद होती, एका विशिष्ट परिस्थितीत निर्माण केलेली ही तरतूद होती. आरक्षणाने आतापर्यंत काय झालं? प्रत्येक जातीत एक नवा वर्ग तयार झाला, नवा मध्यम वर्ग. तो 2%, 3% झाला, जसा दलितांच्या मध्ये झाला, ओबीसींच्या मध्ये झाला. आता हे जे सगळं चालू आहे तो वर्ग तयार झाला, पण बाकीचे जे सगळे खालचे आहेत ते तसेच राहिले आणि सगळा आरक्षणाचा फायदा हे वरचेच लोक घेतात. त्यांना कोणी आर्थिक निकष लावत नाही. आता अलीकडे क्रिमिलियर वगैरे ते आल्यामुळे थोडंफार होतं, पण कागदपत्र तयार करायचे असले तर वरिष्ठ वर्गसुद्धा कमी उत्पन्न दाखवू शकतो. जसे 50 एकर बागायतदारसुद्धा 1200च्या आतलं उत्पन्न दाखवून फी माफी करत होते. खोटी कागदपत्र तयार केली जातात. खोटी कागदपत्र तयार करून हे घेतात. उद्या आरक्षण मराठ्यांना दिलं तरी सुद्धा या आरक्षणाचा लाभ जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तोच घेऊ शकतो, तोच वर्ग घेईल. सामान्य मराठा मुलाला काही मिळणार नाही. का सर? त्याचं कारण असं की राजकीय सत्ता वरिष्ठ वर्गाच्या हातात आहे. आता ते पाहिजे तशी कागदपत्र तयार करून घेऊ शकतात आणि तुम्ही 10%, 15%, 20% जरी मराठ्यांना आरक्षण दिलं तर आज मराठ्यांची एकूण लोकसंख्या बघता त्यांच्यामध्ये जी आर्थिक दरी निर्माण झालेली आहे, त्यांची संख्या किती आहे, त्या किती मुलांना तुम्ही नोकऱ्या देऊ शकाल? मग काय करावं लागतं? त्या मुलांना एक राजकारणामध्ये उपद्रव करावा लागतो. मग उपद्रव मूल्य राजकारणामध्ये आलं की हे जरा मतदानाला घाबरतात आणि त्याला कुठेतरी नोकरीला लावून देतात आणि त्याचं तोंड बंद करतात. हे आरक्षणाचं अशा पद्धतीनं होईल. माझं स्वतःचं मत असं आहे आरक्षणाबाबत, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही, अजिबात नाही. म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांनी हे केलेलं आहे की आरक्षण मिळालं पाहिजे. मला स्वतःलाही असं वाटतं की ही जी तरुण विद्यार्थी आहेत माझे, गरीब मराठा मुलं आहेत, या गरीब मराठा मुलांचं मराठा नेतृत्वसुद्धा दखल घेत नाही. त्यांच्याकडे सगळ्या शिक्षण संस्था आहेत, का नाही तिथे गरीब मराठा मुलांना नोकरीला लावत? त्यांच्याकडे मेडिकल कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, का नाही गरीब मराठा मुलांना त्याच्यामध्ये घेत? हे घेत नाही. त्याचं कारण असं की त्यांच्यामध्ये एक दरी निर्माण झालेली. तेव्हा या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि गरीब जे छोटी मुलं आहेत त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. शिक्षणात आरक्षण दिल्याने ते होईल किंवा नोकऱ्या आरक्षण दिल्याने मिळतील की नाही मिळणार हा नंतरचा प्रश्न आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की आता मिळालं पाहिजे. कारण आता तातडीची गरज आहे. सर, पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. सरकारने बापट कमिशन नेमलं होतं, त्याआधी समित्या नेमल्या होत्या. या सर्व समित्यांनी, नारायण राणे समिती सोडून त्या आधीच्या समित्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध केलेला आहे. आणि मी असं ऐकलं आहे, म्हणजे मला तुम्ही करेक्ट करू शकता, यापैकी एका कमिटीचे तुम्ही मेंबर होतात. हा विरोध का केलेला होता आरक्षणाला? मी बापट आयोगाचा सदस्य होतो आणि
अर्थात मी शेवटच्या 4 महिन्यात गेलो, कारण एक जागा रिकामी झाली. तर मला विलासराव देशमुख म्हणाले की तुम्ही त्या कमिटी, मी सरकारी कमिटीवर शक्यतो जात नाही, बरोबर, पण ते विलासरावने फारच आग्रह केला म्हणून मी त्या कमिटीवर गेलो. आणि त्याचा सर्वे अगोदर सगळ्यांनी केलेला होता. आमच्या ती जी कमिटी होती तिने सगळा सर्वे केला होता. आणि त्याच्यात त्यांचं असं ठरलं होतं की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही, आणि ओबीसींच्या मध्ये समावेश करण्यासाठी ज्या अटी आहेत त्याच्यातली प्रमुख अट अशी आहे की तो सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे. आता कमिटीने जो अभ्यास केलेला होता त्या कमिटीच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की कमिटी तर असं म्हणते की ओबीसींच्या यादीमध्ये मराठ्यांचा समावेश करण्यासाठी ज्या अटी आहेत त्या अटी काय पूर्ण होत नाही. दुसरी गोष्ट अशी होती की ओबीसींच्या, खरं म्हणजे हा जो आयोग होता तो आरक्षणासाठी नव्हता, तर ओबीसीमध्ये कोणकोणत्या जातींचा समावेश करायचा म्हणून होता, याच्यासाठी तो होता. आणि मराठ्यांची मागणी होती की आम्हाला ओबीसींच्या म्हणून मराठ्यांचा विचार केला. समावेश करा. तो झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की सगळ्यात मोठा विरोध कुणब्यांचा होता, मराठ्यांना आरक्षण द्या, मराठ्यांना आरक्षण द्यायला. आणि माळी समाजाचं तर होतंच, त्यावेळी मुंडे पण होते आणि छगन भुजबळ पण होते. त्याने तर आक्रोशच केला. ते म्हणजे माळी आणि वंजारी दोघांचाही विरोध होता, सगळ्यांचाच विरोध होता. वंजाऱ्यांचा विरोध होता, धनगरांचा विरोध होता, माळ्यांचा विरोध होता आणि कुणब्यांचा पण विरोध होता. त्यांची शिष्टमंडळ आली होती भेटायला आम्हाला की तुम्ही जर हे आरक्षण त्यांना दिलं, म्हणजे ओबीसीमध्ये समावेश जर केला, तर परिणाम असा होईल की आमचं जे राजकीय रिझर्वेशन आहे हे अख्खं राजकीय रिझर्वेशन मराठी घेतील, नंबर 1. आणि नंबर 2 की आमचं जे बाकीचं शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं रिझर्वेशन आहे, जे अलीकडं आता आम्हाला मिळायला लागलेलं आहे, त्याच्यावर पण ते हल्ला करतील आणि सगळे रिझर्वेशन तेच वापरतील. तेव्हा तुम्ही यांचा ओबीसीमध्ये समावेश करून घेऊ नका, म्हणून त्या आयोगाने हे नाकारलं. त्याच्या अगोदरच्या आयोगाने सुद्धा याच कारणाने नाकारलेलं होतं. आणि त्याच्यानंतर जो सराफ आयोग आला त्यांनी पण याच कारणासाठी नाकारलं होतं. आता प्रश्न असा पडतो की त्यांचा जर ओबीसीमध्ये समावेश नाही करता आला, कायदेशीरदृष्ट्या तो करता येणार नाही आणि केला गेला नाही, पण निदान आर्थिकदृष्ट्या काही करता येणं शक्य आहे का, असा एक मुद्दा पुढे आला. आणि आमच्या समितीच्या बहुसंख्य सभासदांनी असं नोंदवलं होतं की मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करू नये, परंतु गरीब मराठ्यांना, आर्थिकदृष्ट्या गरिबांना तुम्ही आरक्षण द्यावं. ते कसं देणार सर? नाही, पण तो विषय त्या समितीच्या अखत्यारीतलाच नव्हता. त्यासाठी दुसरं कमिशन किंवा समिती नेमायला पाहिजे होती की आर्थिक आरक्षण घटनेच्या चौकटीत कसं देणार आणि ते सुद्धा नोकऱ्यांमध्ये कसं मिळणार. ते कसं आहे, त्याला एक पर्याय आहे, परंतु तो या लोकांच्या लक्षात येत नाही असं मला दिसतंय. घटनेच्या 9व्या शेड्यूलमध्ये अशी एक तरतूद आहे की सामाजिक प्रगतीसाठी सरकार एखादं कमिशन नेमू शकतं आणि समाजाचा सर्वेक्षण करून त्यांना काही फायदे देऊ शकतं, त्यांच्यासाठी काही तरतुदी देऊ शकतं. या कलमान्वये तामिळनाडूने जो प्रयत्न केला 69% नेलं, तो 69%. तसं आपल्यालाही करता येईल, आपल्याला करता येईल. परंतु अडचण त्याच्यात अशी आहे की त्याचा जो शेवटचा निकाल आहे तो सुप्रीम कोर्टात अजून पेंडिंग आहे. बरोबर, तो काय निकाल देईल सुप्रीम कोर्ट माहीत नाही. पण निदान तो निकाल येण्यापूर्वी तुम्हाला हे करता येणं शक्य आहे ना, 69% नेता येणं शक्य आहे ना. पण मग ते का केलं जात नाही? का केलं जात नाही? इच्छाशक्तीच नाही आहे. कारण तिथल्या, आता खरं तुम्हाला सांगतो, कोणाला राग आला तरी काय मी त्याला घाबरत नाही. 50 वर्ष मराठे सत्तेवर आहेत आणि 50 वर्ष त्यांचे आमदार बहुसंख्येने तिथे आहेत. आजही बहुसंख्येने आहेत. त्यांच्यापैकी एकालाही सुचू नये की आपल्या विधिमंडळाने शेड्यूल 9च्या प्रमाणे असा एक आयोग निर्माण करण्याचा कायदा पास करावा जो तामिळनाडूच्या विधानसभा करू शकते.
ते महाराष्ट्राची विधानसभा का नाही करू शकत? का नाही करू शकत महाराष्ट्राची विधानसभा? पण यांना सुचत नाही किंवा यांची इच्छाशक्ती नाही. इच्छाच नाही. आणि त्याची कारणं तुम्हाला सांगतो. माझ्या अनेक मराठा विद्यार्थी आहेत ज्यांना मी माझ्या परीनं मदत केली, ती सांगण्याचं काही कारण नाही. पण मी पण खेडेगावातून आलेलो आहे आणि मराठा समाजाने माझ्या गावातल्या माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे. त्यामुळे कुठल्या जातीबद्दल माझ्या मनामध्ये किंवा माझे जे शिक्षक होते ब्राह्मण शिक्षक, त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आणि खूप मदत केलेली आहे. त्यामुळे जातीचा विचार माझ्या मनामध्ये कधीच शिवला नाही. अनेक तरुणांची अशी भाषा आहे की मराठा पुढारी सर्वसामान्य मराठ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत नाही. याचं कारण त्यांना या लोकांना त्यांच्यावर अवलंबून ठेवायचं, गुलाम ठेवायचं, अवलंबून ठेवायचं. आणि ते अवलंबून याच्यासाठी ठेवायचं आहे की त्यांची मतं मिळावीत म्हणून. हा विचार तरुण मराठा मुलांच्या मनामध्ये येतोय आणि ही माझ्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून मी मराठा आंदोलनाकडे एका दृष्टीने हा वर्गलढा आहे या दृष्टीने सुद्धा मी बघतो. आज तो वाटत नाही तुम्हाला वर्गलढा, याचं कारण त्यांनी डायव्हर्ट केला आहे ॲट्रॉसिटीकडे. हा मराठा तरुणांचा जो आक्रोश आहे हा मराठा समाजातल्या सामंतशाही विरुद्ध आहे की दलित आणि ओबीसी यांना ज्या सवलती मिळतात यांच्या विरुद्ध आहे? कारण ह्याला एक टोन दलित विरोध, ओबीसी विरोध हा पण आहे आणि सामंतशाहीचा विरोध पण आहे. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. या मराठा आंदोलनामध्ये 3 अंतप्रवाह आहेत. पहिला अंतप्रवाह असा आहे की काल जे गावगाड्यामध्ये खाली होते ते आता एकदम साहेब झाले, सुटापुटात यायला लागले. आणि त्यामुळे एक थोडीशी असूया, मानवी स्वभाव येतो, स्वाभाविक, तो कुठल्याही जातीचा असो, एक असूया या लोकांच्या बद्दल मराठा समाजाच्या मनामध्ये आहे, हे आपल्याला कबूल करावं लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ही जी परिस्थिती आहे आरक्षणाची, ही परिस्थिती साधारण 70 सालापर्यंत मराठा आरक्षण मागत नव्हते. मंडल आयोगानेही मराठ्यांचा विचार नाही केला, त्यासाठी करत नव्हते. आणि मंडल आयोगामध्ये मराठ्यांना पण आरक्षण नको होतं, कारण ते म्हणत होते आम्ही आम्ही क्षत्रिय आहोत. आणि मंडल आयोगाची जी यादी आहे जातींची, त्याच्यात मराठ्यांच्या पुढे क्षत्रिय लिहिलेलं आहे आणि मद्रास हायकोर्टाचा निकाल पण आहे आम्ही क्षत्रिय आहोत. तेव्हा ही जी क्षत्रियत्वाची जी काही झूल त्याने अंगावर घातली ती त्यानं आता भोवलेली आहे. ते शूद्र म्हणायला तयार नाहीत, आपण क्षत्रिय आहोत असंच म्हणतात. सर, या क्षत्रियत्वाच्या भावनेतून पूर्वीच्या काळात, म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास जर 60 पासून पाहिला आणि अगदी नामांतराच्या आंदोलनापर्यंत, आणि मी स्वतः हे गावागावात जाऊन मराठवाड्यात बघितलेलं आहे की त्या क्षत्रियत्वाच्या भावनेतून दलितांवर, ओबीसींवर अत्याचार झाले असं म्हणता येईल? तसं म्हणता येईल. खरं म्हणजे मराठा क्षत्रिय आहेत की नाहीत त्याच्याबद्दल वाद आहे. याचं कारण असं की छत्रपती शिवाजींचा राज्याभिषेक करण्यासाठी जेव्हा तयारी चालू होती त्यावेळी इथल्या सगळ्या पुरोहितांनी सांगितलं की ते शूद्र असल्यामुळे आम्ही त्यांचा राज्याभिषेक करणार नाही. म्हणून काशीहून गागा भट्टाला आणावं लागलं. काशीवरून गागा भट्टाला आणलं आणि त्याला इतके पैसे दिले, गागा भट्टाला इतकी संपत्ती दिली. आंबेडकरांनी हुवर्दी शूद्राजमध्ये त्याची लिस्ट दिलेली आहे. आणि इतिहासकार असं सांगतात की राज्याभिषेकानंतर ती संपत्ती घेऊन ज्यावेळी गागा भट्ट गेला त्यावेळी संपूर्ण शिवाजीची तिजोरी रिकामी झाली. आणि त्याच्यानंतर मराठ्यांना मुलुकगिरी करून तिजोरीत पैसे आणावे लागले. तरीही ब्राह्मणांनी कधीही मराठ्यांना क्षत्रिय मानलं नाही. ही परंपरा शाहूपर्यंत होती, छत्रपती शाहूपर्यंत होती. मी असं म्हणतो की या शेती करणाऱ्या जाती, श्रमिक जाती, कष्टकरी जाती यांनी स्वतःला क्षत्रिय काय म्हणून म्हणावं? याचं कारण असं की आपल्या देशाचं सर्वात जास्त नुकसान हे ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी केलेलं आहे. कारण
परकीय आक्रमकांच्या विरुद्ध कायम सर्वसामान्य माणसं उठली, पण ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी त्यांच्याची सोयरीकी करून, अगदी त्यांची गुलामगिरी करून, त्यांचं प्रशासन चालवून या खालच्या जातींच्या वरती अन्याय केलेला आहे. म्हणजे मी आपल्याला असं सुद्धा म्हणू शकतो या दृष्टीने की आपल्या देशातल्या सगळ्या ब्राह्मणांची बुद्धिमत्ता ही जाती संस्था कशी निर्माण करायची याच्यात, आणि कशी टिकवायची हे काम क्षत्रियच. अच्छा, निर्माण करायची काम निर्माण करायचं काम, टिकवायची काम क्षत्रियाचं. तत्वज्ञान निर्माण करायचं काम ब्राह्मणांचं आणि ती कशी अंमलबजावणी करायचं काम क्षत्रियांचं. त्यामुळे मराठ्यांनी स्वतःला क्षत्रिय म्हणून घेणं हा खरं म्हणजे राजश्री शाहू किंवा छत्रपती शिवाजी यांना जे जमलं नाही ते हे कशासाठी करायचं. आणि क्षत्रियत्वाची झूल आज लोकशाहीच्या काळामध्ये घालून ती मानसिकता जोपासून तुम्ही इतर जातींच्या वरती कशा प्रकारे अन्याय करता. अगदी आपल्याला आंबेडकरांच्या काळातले प्राचार्य म.भी. चिटणीस जे आमचे गुरु ज्यांना मी मानतो, त्याने मला खूप गोष्टी सांगितल्या आहे की ब्राह्मणांनी सीकेपींना ज्या पद्धतीनं त्रास दिला, ज्या पद्धतीनं छळलं, तसं अस्पृश्यांना छळलं. त्यामुळे आज या क्षत्रियत्वाची झूल कशासाठी घ्यायची, ही फेकून दिली पाहिजे पहिल्यांदा. सर हे असंही म्हटलं जातं किंवा असंही आपण वाचलेलं आहे, महात्मा फुलेंच्या वाङ्मयामध्ये कुळवाडी असा उल्लेख आलाय आणि तोच मराठ्यांना लागू होतो. हे बरोबर आहे का? कुळवाडीचे छत्रपती शिवाजींना कुळवाडी भूषण बरोबर आहे असा शब्द त्यांनी वापरला, महात्मा फुलेंनी वापरला. हे कुळवाडीचे आणि हे कुळवाडी पण नाकारून ते विनाकारण क्षत्रियत्वाच्या भानगडीत पडले आणि त्यांना क्षत्रियत्व तर काय प्राप्त झालंच नाही. आणि समजा ते झालंही असतं तर क्षत्रियत्वाचा काही उपयोग स्वातंत्र्योत्तर काळात होण्याचाही शक्यता नव्हती, कारण ब्रिटिशांनी जे लष्कर उभं केलं होतं त्याच्यात सगळ्या आकडपकड जातींच्या लोकांचा समावेश होता. त्याच्यात महार बटालियन होती, मराठा बटालियन होती, शीख बटालियन होती. त्यामुळे लढण्याचं काम स्वातंत्र्योत्तर काळामध्ये क्षत्रिय झाल्यानंतर म्हणजे उपयोगही उरला नाही, काही उपयोगच नव्हता. ज्या अनुपयोगी गोष्टी आहेत, ज्या विनाकारण अहंकार वाढवतात, आपले जातीचे अहंकार वाढवतात, अशा गोष्टींच्या पासून मराठे तरुण जसजसे दूर जातील तसतसं त्यांना वास्तवाचं भान येईल, समाज व्यवस्थेचं भान येईल, समाज व्यवस्थेतल्या परस्पर संबंधांचं भान येईल आणि मग त्यांना एका अर्थानं मानवी भान येईल. म्हणून हे क्षत्रियत्वाचं जे भूत आहे हे भूत पहिल्यांदा टाकून दिलं पाहिजे. सर, मग हे जे आंदोलन चाललंय, तुम्ही म्हणता क्षत्रियत्वाचं भूत टाकून दिलं पाहिजे आणि ज्या अर्थी मराठा असं म्हणतोय की मलाही आता आरक्षण द्या, मलाही आता ओबीसी माना, त्या अर्थी निदान गरीब मराठ्याला ते भान आलेलं आहे. आता याची पण अर्थशास्त्रीय कारण आहेत. 1970 सालापर्यंत मी म्हणतो, म्हणजे मंडल आयोगापर्यंत मी जात नाही, पण समजा मंडल आयोगापर्यंत आपण गेलं तर मराठ्यांना आरक्षण नको होतं आणि मराठ्यांना 1990 पूर्वी आरक्षण नको होतं. 90 म्हणजे मंडल आयोग लागू झाला तेव्हा नकोच होतं त्यांना आरक्षण, कारण त्यांना मागासलेल्या जातीत आपला समावेश व्हावा हा आपल्या क्षत्रियत्वाचा अपमान आहे असं वाटत होतं. त्यामुळे ते नकोच होतं. पण वास्तव काय होतं? वास्तव असं होतं, जे आंबेडकरांनी 1918 साली लँड होल्डिंगबद्दल एक निबंध लिहिलेला आहे भारतातल्या स्मॉल होल्डिंगबद्दल. आपल्या देशातली शेती तर तेवढीच आहे आणि परंपरेने वाटे भावाभावात वाटे होऊन ती एकदम डबगाईला आली. एकदम 2 एकर 3 एकर, बरोबर आहे. काही लोकांना तर अर्धा एकर, मला तर 1.25 एकर जमीन आहे, फक्त 1.25 एकर जमीन, आणि ती एका ठिकाणी नाही, 4 ठिकाणी 4 तुकडे. तर अशी ही परिस्थिती व्हायला लागली. 1990 नंतर जेव्हा जागतिकीकरण आलं आणि जागतिकीकरणाने जेव्हा बाजारावर उभी असणारी अर्थव्यवस्था उभी केली, त्यावेळी असं दिसलं की शेती हा भांडवली धंदा झाला होता. आणि ज्यावेळी एखादा धंदा भांडवली होतो त्यावेळी त्याच्यामध्ये भांडवल गुंतवणूक करावी लागते,
भांडवल गुंतवणुकीसाठी कर्ज काढावं लागतं. मग ते बँकाच्याकडून असेल, खाजगी सावकाराच्याकडून असेल, ते काढून ते घालावं लागतं. इथे पुन्हा आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर नियोजन आयोगाचे मॉन्टेंग सिंगला मी एकदा भेटलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं, मी मनमोहन सिंगना पण भेटलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितलं, आम्ही एक हे घेऊन गेलो होतो शिष्टमंडळ, हे आत्महत्या करणाऱ्या लोकांच्याबद्दल, शेतकऱ्यांचं. तर ते सुद्धा असं म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतात, तुमच्यासाठी आम्ही इरिगेशनसाठी, धरणांच्यासाठी, पाणी साठवण्यासाठी कोट्यवधी रुपये दिलेले आहेत, तरी महाराष्ट्र मागे का? याचं आत्मपरीक्षण तुम्हीच लोकांनी करायला पाहिजे. म्हणजे मॉन्टेंग सिंगसुद्धा म्हणाले आणि मनमोहन सिंगसुद्धा म्हणाले होते त्यावेळी, आणि इतके वाईट बोलत होते महाराष्ट्राच्या या सगळ्या विभागाबद्दल आणि राजकारणाबद्दल की मला असं वाटलं होतं की तिथून आल्यावर एक लेख लिहावा. पण म्हटलं हे मराठा लोक फारच चिडतील आणि विनाकारण फालतू इश्यू निर्माण करतील, म्हणून तो मी लिहिला नाही. आपल्याकडे सिंचनाची काय व्यवस्था आहे? किती कोटी रुपये केले आणि त्याच्यातून किती धरणं झालीत, किती आपण पाणी साठवले, आणि सिंचनाच्या पैशाचा अपव्यय आणि तो पैसा खाल्लेला मराठा राजकारणी. हेच तर मी तुम्हाला सांगतोय की हा जो 159 घराण्याचा जो भाग आहे, हे सगळे पैसे तिथे गेलेले आहेत. हे सगळे पैसे या लोकांनी खाल्लेले आहेत आणि समाज विकासासाठी आवश्यक असणारे पैसे. मला आठवतंय, हांडोरे समाज कल्याण मंत्री होते आणि छगन भुजबळ मला वाटतं उपमुख्यमंत्री असतील. ते ओबीसींच्यासाठी आणि आदिवासींच्यासाठी जो फंड होता तो कोणाला द्यायला तयार नव्हते. भुजबळ, हां, अजित पवारांनी त्यांना दम दिला. म्हणजे मला ही सरकारी अधिकाऱ्याकडून कळालेली माहिती आहे, आणि सांगितलं की हे पैसे त्या धरण बांधण्यासाठी वगैरे तिकडे ते चालू होतं ना त्यांचं, त्याच्यासाठी लागतात. हे ऐकले नाही दोघे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते असं म्हणाले की भुजबळांना महात्मा फुले व्हायचं आहे आणि हांडोरेंना आंबेडकर व्हायचं आहे. म्हणजे असा पान उतारा त्यांनी केला अजित पवारांनी. म्हणजे हा तळागाळातला जो विकास आहे त्याचा पैसा त्यांनी ज्या कारणासाठी वापरला ते तर काही घडलंच नाही. उलट ते पैसे सगळे गेले, त्याच्यावरच्या चौकशा होतील, सगळं होईल, काही होईल, आणि त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही, हे सगळे निर्दोष सुटतील. कारण त्याने सगळं ते बरोबर केलेलं असतं कायदेशीररित्या. तर हे जे सगळे लफडी आहेत, आणि आजचा जो भाग आहे तो समाज विकासासाठी असणारा जो पैसा आहे तो भ्रष्टाचारात जास्तीत जास्त जातो, आणि म्हणून भ्रष्टाचार हे त्याचं एक महत्त्वाची. पण म्हणजे मराठा तरुणांनी पहिला प्रश्न आपल्याच या मराठा नेत्यांना विचारायला पाहिजे. नाही, ते आज विचारत नाहीत. याचं कारण असं की आज हा मराठा तरुण मराठा नेतृत्वावर परावलंबी आहे, आणि त्याला त्यांना सामीलही व्हायला देत आहेत आपल्या मोर्चांमध्ये. त्याला अजून ही आशा आहे की हे मराठा नेतृत्व आपले प्रश्न सोडवेल. या आशेपोटी तो त्याच्याविरुद्ध बोलत नाही, पण त्याच्या पोटी बोलण्याची एक मानसिकता अधिक तरुण जे वाचतायत, जे समाजशास्त्र वाचतायत, जे राज्यशास्त्र वाचतायत, जे धर्मशास्त्र वाचतायत, त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत. मराठा तरुणांच्या मुलीच्या मध्ये हे प्रश्न तयार व्हायला लागलेले आहेत. या मुली समानतेची मागणी करतायत. याचा सरळ अर्थ असा आहे की सामंती व्यवस्थेला धक्का लागण्याची सुरुवात झालेली आहे, आणि मराठा मोर्चानी जरी सामंती व्यवस्थेला पूर्णपणे धक्का लावलेला नसला तरी निदान एक चिमटा काढलेला आहे. सर, या मुली एवढ्या बाहेर येत आहेत, हे चांगलं चिन्ह वाटतं तुम्हाला? कारण मराठा समाजात स्त्रीला अशा प्रकारचं स्वातंत्र्य क्वचितच मिळत होतं. आता काय, हा विषय फार व्यापक आहे. आपल्या देशामध्ये हे जे बलात्कार वगैरे होतात आणि या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहे सध्या,
ही सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे त्याच्यातली की आपल्याकडे प्रेम करायलाच बंदी आहे आणि आपलं प्रेम जातीत बांधलेलं आहे. आपली जी जुनी पद्धती आहे, मामाची पोरगी ती आपलीच, ही परंपरा चालू आहे. आता प्रश्न असा आहे की हे जे नवे तरुण मुलं मुली शिकतायत, जे अधिक सुशिक्षित होत आहेत, या सुशिक्षित मुलांना एक स्वातंत्र्याची भावना त्यांच्या अंतःकरणात आलेली. त्यांना पण असं वाटतं की आपण पण प्रेम करावं, आपल्या पसंतीचा जोडीदार मिळवावा, पण जातीची अडचण आहे. म्हणून हे जे प्रेम आपण दाबून ठेवलेलं आहे आणि आपल्याकडे जो योनिशुद्धीचा जो भाग आहे, जो खरं म्हणजे पूर्वांपार चालत आलेला आहे, त्याचं कारणसुद्धा जाती टिकवणं हेच आहे. जाती टिकवणं याच्यावरच त्याचं कारण जाती टिकवणं हेच आहे. जाती टिकवणं हेच आहे. योनिशुचिता म्हणजे जाती टिकवण्यासाठीच आहे ती. हे आपण करून ठेवले. पण ते म्हणून तर सांगून ठेवलेलं आहे की एकदा स्त्रीला विटाळ आला की ती शुद्ध होऊन जाते. हे मनुस्मृतीने अगदी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही जर प्रेमच करायला बंदी केली तर काय करतील मुली, मुलं काय करतील? ते बंड करून उठतील, ते बंड करणार. आणि जर मुलं मुली स्वतःच्या पायावर उभी राहणार असतील, आई वडिलांच्या वरती ते अवलंबून नसतील, तर ते अधिक जोरात बंड करतील. त्यामुळे हे जे प्रेमविवाह होतात, हे प्रेमविवाह जर तुम्ही बंद केले तर समाजामध्ये बलात्काराचं प्रमाण वाढणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कुठलाही माणूस असो, ज्यांनी आयुष्यात एकदा तरी प्रेम केलेले, मनस्वी प्रेम केलेले, असा माणूस बलात्कार कधीही करणार नाही, करूच शकत नाही, प्रेम करणारा माणूस. आणि म्हणून हे जे आता वेगवेगळे प्रत्येक जातीतले जे नवे वर्ग तयार होतात, त्याच्यामध्ये आता विवाह होतील. सर, बाबासाहेबांनी तर पूर्वीच सांगितलंय, उघडपणे त्यांनी एवढ्या वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाहाला पाठिंबा दिला होता आणि स्वतःही केला. आंतरजातीय विवाहाशिवाय या देशातली जाती संस्था मोडणारच नाही. कारण जाती संस्थाच मुळी विवाह संस्थेवर उभी आहे, एन्डोगमीवर उभी आहे, असं आंबेडकरांचं म्हणणं होतं त्या काळामध्ये. आणि गांधीजींचं सुद्धा हेच म्हणणं होतं. हे लोकांना माहिती नाही. म्हणजे गांधी आंबेडकर वादाच्या मध्ये जेव्हा गांधी बदलत गेले आणि आंबेडकरांनी जाती संस्थेच्या विरुद्ध मांडलेला जो ठराव होता, आंबेडकर म्हणाले की जाती नष्ट होण्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतील. एक, जो धर्म तुम्हाला जातीचे संस्कार शिकवतो त्याला तुम्ही बाजूला सारलं पाहिजे. आणि दुसरी, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. जर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देता आलं नाही तर प्रेम विवाहांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग ते प्रेमविवाह जातीतले असो किंवा आंतरजातीतले असो, पण त्यांना जर तुम्ही प्राधान्य दिलं तर या देशात जाती संस्था राहणार नाही. स्वतः गांधीजींनी हा आंबेडकरांचा कार्यक्रम स्वीकारला आणि गांधी इतके बदलले, कर्मठ गांधी इतके बदलले की त्यांनी जाहीर करून टाकलं की इथून पुढे मी त्याच विवाहांना हजर राहील ज्या विवाहात वधू किंवा वर याच्यापैकी एक हरिजन असेल. आणि म्हणून महादेवभाई देसाईंच्या मुलाच्या लग्नाला, नारायण देसाईच्या मुलाला लग्नाला सुद्धा गांधीजी हजर राहिले नाहीत. तर हे जे आहे सध्या, म्हणजे तुम्ही जात किती दिवस घेऊन बसणार आहात? आणि या जातीचे तुम्हाला एक तर जातीचे फायदे पाहिजेत आणि पुन्हा जात, ते परवा हे म्हणाले तसं अजित पवार, तो जरा मजेशीर माणूस दिसतो मला. तो म्हणाला आरक्षण आरक्षण, लेखानं तुम्ही लग्नाच्या वेळी आरक्षणाचं काय करता, असं एक छान विधान केलं. मला ते आणि ते सत्य आहे, आणि ते सत्य आहे. आरक्षणाच्या वेळी मात्र तुम्ही मराठा जात म्हणता आणि लग्नाच्या वेळी फक्त मराठाच बघता. तेव्हा असं हे जे आंतरविरोध समाजातले आहेत ते झाले. तेव्हा हे लँड होल्डिंग कमी होत गेलं. जागतिकीकरणाने उत्पादनाचे भाव पडत गेले आणि समाजामध्ये एक असा गरीब वर्ग निर्माण झाला अल्पभूधारकांचा
की जो तळागाळाला गेला आणि मराठ्यांच्यामध्ये वर्ग निर्माण झाले. म्हणजे एकाच जातीमध्ये वेगवेगळे वर्ग निर्माण झाले. हे जे वेगवेगळे वर्ग निर्माण झाले त्यांना आता असं सांगितलं खालच्या वर्गानं की त्याचं कारण तुम्हाला आरक्षण नाही. म्हणजे चुकीचं कारण दिलं. चुकीचं कारण हे बघ, तुम्हाला आरक्षण नाही. मारानं कसं आरक्षण आहे, मांगानं कसं आरक्षण आहे, माळ्याला कसं आरक्षण आहे, तसं तुम्हाला आरक्षण नाही. आता तुम्हाला आरक्षण नाही असं ज्यावेळेस त्यांना सांगितलं त्यावेळेस साहजिकच त्यांच्या पण मनामध्ये थोडासा मत्सर आहेच नाही या लोकांच्याबद्दल. त्यामुळे ते थोडं बाहेर आला ते त्यांना पटलं. अजून त्याच्यापैकी 70-80% लोकांना ते पटतं. पण त्याच्यातल्या 10% तरुणांना असं वाटतं की आपला जो घात आहे हा घात आपल्याच नेतृत्वाने केलेला आहे असं वाटतंय. आणि या देशामध्ये राजकीय लोकशाहीबरोबर जी आर्थिक आणि सामाजिक लोकशाही आणायला आपलं सरकार अयशस्वी झालं, आपली लोकशाही अयशस्वी झाली, त्याचा हा सगळा उद्रेक आहे. सर, इथे एक प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात एकाच जातीमध्ये वेगवेगळे वर्ग निर्माण झाले. मराठा जातीमध्ये एक उच्च वर्ग आहे, एक मध्यम वर्ग आहे आणि एक तळचा वर्ग आहे. जर अशा प्रकारे तळच्या वर्गाचा जो राग आहे तो आरक्षणाकडे डायव्हर्ट झाला नसता तर कदाचित हा तळचा वर्ग मराठा जातीतला वर्ग म्हणून सामंतशाही वर्गाशी लढला असता. ही लढाई होऊ नये म्हणून हे डायव्हर्जन करण्यात आलंय का? हो, ती क्रांती झाली असती. क्रांती झाली असती. झाली असती. एवढाले मोर्चे जर निघाले तर क्रांती होऊ शकते. परंतु या नेतृत्वाला क्रांती करायची नाही. त्यांना ओबीसी, बीसी असे कुठले तरी शत्रू दाखवायचे, कधी मुसलमान शत्रू दाखवायचे, कधी आणखीन कोणी शत्रू दाखवायचे आणि त्यांचं आपल्यावरचं जे लक्ष आहे ते बाजूला वळवायचं. म्हणजे ही क्रांती होऊ नये म्हणून खोटा शत्रू निर्माण करायचा. आणि मी तुम्हाला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जी मला बऱ्याच दिवसापासून सारखी जाणवू लागलेली आहे की हे जर असे जातींचे मोर्चे निघाले आणि समाजामध्ये जे सामाजिक काम करणाऱ्या चळवळी आहेत, छोट्या मोठ्या चळवळी आहेत, फार मोठ्या चळवळी नाहीत, त्या जर अशा लोकांच्यामध्ये गेल्या तर माझं असं एक स्वप्न आहे, जसा हा 10 लाखांचा, 15 लाखांचा, 20 लाखांचा, कोटींचा मोर्चा मराठा समाज काढतो, तसं सगळ्याच जातीमध्ये खालचे वर्ग आहेत. ते वर्ग म्हणून एकत्र येतील आणि असा एक प्रचंड मोर्चा निघावा या देशामध्ये की या देशात कुठल्याही जातीला आरक्षणाची गरज भासू नये अशी व्यवस्था आपण निर्माण करूया. म्हणजे वर्ग म्हणून प्रश्न सोडवले पाहिजेत म्हणणं आहे. आर्थिक प्रश्न जे आहेत. हो. तुम्ही जे म्हणताय प्रत्येक जातीमधले वर्ग म्हणजे सगळ्या जातीतला गरीब एकवटला पाहिजे, सगळ्या जातीतला कामगार एकवटला पाहिजे, सगळ्या जातीतल्या महिला एकवटल्या पाहिजेत. काही वर्षापूर्वी हे आपल्या समाजात थोड्याफार प्रमाणात का होईना होत होतं. डांगेंनी जो कामगार एकवटला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे कामगार होते. जॉर्जनी तेच केलं. उत्तर भारतात तेच झालं होतं, दक्षिण भारतात तेच झालं होतं. तुम्हाला असं वाटतं मराठा जातीतले गरीब तरुण, दलित जातीतले गरीब तरुण, ओबीसीतले गरीब तरुण आज एकत्र येत नाहीत कारण ह्या परिवर्तनाच्या चळवळी आहेत त्या सगळ्या कमकुवत झाल्या आहेत आणि जात म्हणून एक आयडेंटिटी सोपी असते. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डांग्यांनी किंवा जॉर्जनी जे काम केलं हे काम शहरी विभागात होतं, ते काम काही ग्रामीण विभागात नव्हतं. ग्रामीण विभागामध्ये जे काही थोडंफार काम केलं असेल ते महात्मा फुलेंच्या चळवळीनी आलेलं, सत्यशोधक चळवळीने वगैरे आलेलं जे काही काम केलेलं असेल ते, तर तिने एक सत्यशोधकांची पिढी तयार केली जिच्यामुळे ग्रामीण भागातलं प्रबोधन झालं. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं प्रबोधन झालंच नाही. वर्ग प्रबोधन झालंच नाही. आपल्याकडे जे प्रबोधन झालं म्हणजे त्याला प्रबोधन म्हणता येत नाही. आपल्याकडे जी गोष्ट झाली ती जाती अधिक घट्ट करण्याची, जातीचे अभिमान अधिक घट्ट करण्याची, जातीचं वर्चस्व अधिक घट्ट करण्याची आणि जातीचे अहंकार अधिक जोपासण्याची. कारण
त्यावेळी ग्रामीण भागातल्या माणसाला जात संघटित केल्याशिवाय अस्तित्वच शिल्लक राहणार नव्हतं त्याचं. कारण त्याच्या अस्तित्वासाठी त्याला संघटित होणं भाग होतं. म्हणून छोट्या छोट्या जाती का होईना त्या संघटित होत गेल्या आणि त्यांच्यावर आघात करण्यासाठी जी परिस्थिती, भौतिक परिस्थिती आवश्यक होती ती परिस्थिती त्यांना प्राप्त झाली नाही. आंबेडकरांनी त्याच्यातून जो मार्ग काढला की चला शहराकडे चला, हे सोडा सगळं, तर जे शहराकडे गेले त्यांचा फायदा झाला. आणि हे सगळे प्रश्न जोपर्यंत तुमचं शहरीकरण होत नाही, नागरी समाज निर्माण होत नाही, तोपर्यंत जातीचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. तर तुम्हाला असं वाटतं नागरी समाजात जात वास्तव प्रखर नसतं? नाही. असतं पण प्रखर नसतं. प्रखर नसतं. नाही, जात समाजामध्ये, नागरी समाजामध्ये तुम्हाला एकमेकांच्या सहकार्य लागतं ना. एकमेकांच्या सहकार्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे आणि नागरी समाजामध्ये प्रत्येक माणसाला आपल्या हक्काची जाणीव असते आणि कर्तव्याची पण जाणीव असते. या दोन्ही गोष्टी नागरी समाजामध्ये होतात. तशा त्या आपल्या देशामध्ये झालेल्या नाहीत. सर, मला हे विचारायचं आहे तुम्हाला, तुम्ही असं म्हणता की नागरी म्हणजे आंबेडकरांनी जे सांगितलं अगदी गांधीजींच्या विरोधात सांगितलं. गांधीजींनी लोकांना सांगितलं गावाकडे चला, आंबेडकरांनी सांगितलं हे सगळं जोखड जे अस्पृश्यतेचं ते जर दूर करायचं असेल तर शहराकडे चला. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आज पहिल्यांदाच पुन्हा एकदा दिसते की जात प्रखर झाली मराठा मोर्चाच्या निमित्ताने. तुम्ही असं म्हणताय ते वेगवेगळे वर्ग आहेत, हेही खरं आहे. पण मला तुम्हाला यशवंतरावांबद्दल विचारायचं आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर इथला सगळ्यात प्रभावी मराठा नेता यशवंतराव चव्हाण होते. यशवंतरावांनी जात बळकट करण्याचा प्रयत्न केला की जात मोडण्याचा प्रयत्न केला? याच्यात दोन गोष्टी आहेत. म्हणजे यशवंतराव ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी नुकतीच धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला होता 1956ला. 1956ला ते मुंबई राज्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. म्हणजे यशवंतराव मुख्यमंत्री होण्याच्या पूर्वी. बरोबर. आणि यशवंतराव होण्याच्या पूर्वी ज्यावेळी यांनी धर्मांतर केलं त्यावेळी त्यांनी गावकीची कामं नाकारली. आज मागासवर्गीयांच्यापैकी म्हणजे एस पैकी महार जात अग्रभागी काय आहे? कारण तिने एक वेगळा त्याग केलेला आहे, असुरक्षितता स्वीकारलेली आहे. गावकीची कामं सोडली, काय करणार? काय करणार? मी आता हिंदू राहिलेलो नाही, त्यामुळे महार नाही, त्यामुळे मला तुम्ही अस्पृश्य मानू शकत नाही असं एकदम तोंडावर सांगणार. आणि कुठलेही कामं गावकीची न करता जगणं हे त्यांना फार अवघड होतं. पण तरीही या जातीने वेगवेगळी कामं करून त्याच्यापैकी काही गौंडी झाले, त्याच्यापैकी काही सुतार झाले, काही आणखी काहीतरी कामं करायला लागले आणि त्याच्यातून ते बाहेर पडले आणि शेवटी ते शहरात गेले आणि तिथे त्याने आपलं नशीब आजमावलं. महारेत तर ज्या जाती आहेत त्या गावगाड्यातच राहिल्या. त्याने ही रिस्क घेतली नाही जी महाराणी रिस्क घेतली. ती रिस्क घेतली नाही म्हणून त्या मागे राहिल्या. आणि धर्मांतराच्या नंतर पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये एका गावात एका अस्पृश्य स्त्रीची नग्न दिंड काढली. धर्मांतरामुळे बहिष्कार झाले आणि सामाजिक दुही माजली. त्याच्यामुळे खेड्यातला समाज जवळजवळ दुभंगलेला होता. शिरसगाव नावाचं ते गाव होतं मराठवाड्यातलं, तिथे नग्नदिंड वगैरे काढले. नंतर इकडे बावडा प्रकरणात पण तेच झालेलं होतं. यशवंतराव चव्हाणांच्या डोक्यामध्ये असं होतं आणि की महाराष्ट्राची सत्ता तर मराठ्यांच्या ताब्यात पाहिजे, ही गोष्ट पक्की होती. ते रॉयस्ट होते, ही गोष्ट खरी आहे. पण तरीही महाराष्ट्राची सत्ता ही बहुजन समाजाच्या ताब्यात, जिचं नेतृत्व मराठा करील अशा लोकांच्या. सर, त्यांचं पहिलं भाषण जे आहे हो. हे राज्य मराठा नाही मराठीच असेल असं पहिलं भाषण आहे. त्या गत्रे माडखोलकरांनीच तरुण भारतमध्ये अग्रलेख लिहिला होता आणि प्रश्न विचारला होता त्यांना की हे राज्य मराठ्यांचं आहे का मराठीचं आहे? त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी ठणकावून सांगितलं की हे राज्य मराठीचं आहे, मराठ्याचं नाही. ठणकावून सांगितलं होतं.
तेव्हा ही जी धर्मांतरानंतर जी बेदिली माजलेली होती तिला एकत्रित करण्यासाठी एक राजकीय पर्याय म्हणून यशवंतरावांनी रिपब्लिकन काँग्रेस युती केली. आणि ज्यावेळी काँग्रेस रिपब्लिकन युती झाली त्यावेळी यशवंतरावांनी भाषण केलं होतं की ही काही राजकीय युती नाही, ही सामाजिक युती आहे. आणि नंतर असं गणित लक्षात आलं लोकशाहीच्या प्रवाहामध्ये की महार हा बॅलन्सिंग पॉवर आहे. जर तो एकवटलेला असेल तर, एक असेल ऐक्य असेल तर तो जिकडे जाईल तिकडे सत्ता जाते. म्हणून यशवंतराव चव्हाणांनी जी अतिशय ध्येयवादी भूमिका स्वीकारलेली होती की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा त्यांचा ध्येयवाद होता. पण प्रत्यक्षात काय झालं, व्यवहारात राजकारणात काय उतरलं, फुले म्हणजे माळी, शाहू म्हणजे मराठा आणि आंबेडकर म्हणजे महार किंवा नवबौद्ध, हे एकत्र आले की सत्ता प्राप्त होते ना. आणि ही सत्ता प्राप्त आतापर्यंत होती. आता परवा म्हणजे विचार सोडून जातींचं गणित करण्यात आलं. हे जातींचं गणित करण्यात आलं. या जाती सत्तेवर होत्या इतकी वर्ष, आणि म्हणून ओबीसी समाज, बाकीचा जो समाज होता हा बाहेर पडला होता, ज्याला कुठलंच संरक्षण नव्हतं. शिवसेनेचा उदय म्हणजे काय? शिवसेनेचा उदय म्हणजे मराठेतर सवर्ण आणि महारेतर अस्पृश्य यांची युती आहे ती. त्यांची एका प्रकारे बहुजन दलित युती आहे. बहुजन दलित युती आहे ही, ती बहुजन दलित युतीच आहे ती. म्हणून शिवसेनेत बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर आहे. बहुजन समाजच मोठ्या प्रमाणात आहे, पण त्यांना मराठा घ्यावे लागतात, कारण तिकडेही काँग्रेसमध्ये ज्यांना जागा नसते ते येतात शिवसेनेकडे, निवडून येतात. त्यामुळे शिवसेनेचा उगम, मी काय ते हिंदुत्व वगैरे आणि शिवसैनिकांना वगैरे ते काय कळत असेल हिंदुत्व याच्यावर माझा विश्वास नाही, कारण ते सावरकर वगैरे वाचणं ते काय त्या गोष्टी त्यांच्या याच्यातल्या, ते साधी गोष्ट आहे. आणि जातीय गणित आहे रोखठोक, की आतापर्यंतची सत्ता मराठे, माळी आणि महार यांच्या ताब्यात होती. यांच्या विरोधी जी युती करायची असेल तर सगळ्या आकडपकड जाती येऊन मराठेतर सवर्ण आणि महारेतर अस्पृश्य हे एकत्र आले. आणि हेच भाजपने पुढे केलं. हेच भाजपने केलं. भाजपचं संपूर्ण देशातलं राजकारण याच्यावरच अवलंबून आहे. भाजपने जे राजकारण केलेलं आहे ते सगळे याच्यावरच अवलंबून आहे. मुलायम सिंगनी याच पद्धतीनं राजकारण केलं. हे सगळी जातीय गणित आहेत. जातीय गणिताच्या पलीकडे काय नाही. पण एक गोष्ट यशवंतरावांच्याबद्दल होती की यशवंतराव हे जसे रसिक होते, वाचक होते चांगले. म्हणजे मी ज्यावेळी यशवंतरावांना भेटलो त्यावेळी ते रूट्स कादंबरी वाचत होते. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की रूट्स कादंबरी वाचणारा हा माणूस, आणि माझ्या एका पुस्तकाचं पण प्रकाशन त्यांच्या हस्ते झालेलं आहे, शेती आणि सहकार नावाचे. आणि काय वाचत असेल हा माणूस. पण या माणसाला एक सतत टोचणी होती, सामाजिक भान होतं. आणि ते असं होतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नाचा त्यांचा अभ्यास होता आणि प्रत्येक छोट्या मोठ्या जातीला न्याय कसा मिळेल याच्यासाठी ते प्रयत्न करत होते. जेव्हा त्यांना भटक्या विमुक्ताचं सगळं समजलं की त्यांचे फार हाल आहेत, त्यावेळी यशवंतरावांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. आणि ते हे म्हणाले होते की अरे, मी एवढं महाराष्ट्राचं केलं, मला महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणतात, हे लोक माझ्या नजरेतून कसे सुटले. असा राज्यकर्ता महाराष्ट्राला मिळणे नाही. आणि स्वतः अतिशय शुद्ध चारित्र्य, काही संपत्ती त्यांच्याकडे असावी असं मला वाटत नाही. आजच्या सगळ्या पुढाऱ्यांच्या संपत्त्या जर बघितल्या तर तेवढे जर सगळे त्यांचे वसूल केले तर मराठ्यांचेच नाही तर सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न सुटतील. अगदी बरोबर आहे सर. यशवंतराव वारले तेव्हा त्यांच्या अकाउंट्समध्ये फक्त 26,000 रुपये होते. हो, यावरूनच त्यांच्या चारित्र्याविषयी, त्यांच्या एकूण राजकारणाविषयी कळतं. यशवंतराव, तुम्हाला हे सांगतो, आंबेडकर वारले त्यावेळी पण तीच परिस्थिती होती. अगदी बरोबर. आणि आंबेडकरांच्या अंत्ययात्रेला पैसे नव्हते.
माईसाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले की जगजीवन रामने 5,000 रुपये दिले आणि मग अंत्ययात्रा निघाली अंत्ययात्रेसाठी माईसाहेबांच्या जवळ. म्हणजे ही पिढीच वेगळी होती हो. ही माणसंच वेगळी होती. कारण त्यांना काहीतरी करायचं होतं, हा देश घडवायचा होता. आताच्या नेतृत्वाला हा देश ताब्यात ठेवायचा आहे, हा घडवायचा नाही. आणि तो ताब्यात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या ते काढतायत. सर, यशवंतरावांवर आपण एवढं बोललो, अर्थातच त्याच्या पाठोपाठ माझ्या मनात शरद पवारांचं नाव येतं. वारसा यशवंतरावांचाच होता, आदर्श यशवंतरावांचाच होता. आपण यशवंतरावांचेच वारस आहोत असं शरद पवारांनी वारंवार म्हटलेलं आहे. मग यशवंतरावांनी जे केलं अल्पकाळामध्ये ते पवारांना का शक्य झालं नाही? कारण आज मराठा मोर्चातला जो असंतोष आहे त्याला काही प्रमाणात का होईना शरद पवार हे नेते सुद्धा जबाबदार आहेत. काय आहे, शरद पवार हे एक असं रसायन आहे की या रसायनाचा अर्थ काढणं फार अवघड आहे. मला आठवतं आहे 1978 साली महाराष्ट्रातले सगळे प्रागतिक गट जे होते, म्हणजे अगदी हमीद दलवाईपासून ते सगळे प्रागतिक गट हे शरद पवारांच्या प्रेमात पडलेले होते अगदी. आणि शरद पवार एक अतिशय तडफदार, एक प्रागतिक, एक सेक्युलर, पुरोगामी अशा प्रकारचा नेता म्हणून त्यांची तरुणपणामध्ये ती इमेज होती. त्यामुळे खूप लोक त्यांच्या प्रेमात पडलेले होते. त्याच्यापैकी मी पण एक होतो. म्हणजे मला पण असं वाटत होतं की हा माणूस खूप काहीतरी करेल महाराष्ट्रासाठी. शरद पवारांचा आणखीन एक प्लस पॉईंट असं आहे की शरद पवारांना यशवंतराव चव्हाणांच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रश्नांची खूणनखूण माहिती आहे. ते कार्यकर्त्यांना नावाने ओळखत असत. अगदी बरोबर. आणि सामाजिक कामामध्ये ते अतिशय व्यवस्थित लक्ष घालत असत. सामाजिक न्यायाच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप गोष्टी केलेल्या आहेत. आणि फुले शाहू आंबेडकराचा वारसा मी चालविल असं ते म्हणाले आणि नंतर मी यशवंतरावचा शिष्य आहे असं म्हणाले. तेही खरं होतं, काही काळ ते खरं होतं, पण पुढे ते बिघडलं. का बिघडलं याची अनेक कारणं आहेत. पहिली गोष्ट अशी की शरद पवारांच्या मनामध्ये जी राजकीय महत्त्वाकांक्षा आहे किंवा होती, आता ती राहिलेली असेल असं मला वाटत नाही, ही जी महत्त्वाकांक्षा त्यांच्यामध्ये होती ती पुरी होण्याची शक्यता नव्हती. पुरी होण्याची शक्यता अजिबात नव्हती. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मी स्वतः शरद पवारांच्या एका वाढदिवसाच्या निमित्त भाषण केलं की महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवारच आहेत. हे माझं भाषण दलितांना अतिशय प्रक्षोभक वाटलं. ते एक दैनिक निघतं त्यांचं सम्राट नावाचं, त्याने त्याचं ते काय वाटेल ते करून टाकलं. आणि मग ते काय तोंडाला काळं फासायचं वगैरे त्यांचं ठरलं वगैरे असं ते सगळं चाललं होतं. पण हे माझं मत होतं की शरद पवार हे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा चालवणारा हा एकमेव नेता आहे. ही गोष्ट मला तोपर्यंत म्हणजे त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे असं तुमचं म्हणणं होतं. आता मी हाच प्रश्न उपस्थित केला होता की ही क्षमता त्यांच्याजवळ आहे, परंतु या क्षमतेचा वास्तवात उपयोग करायचा की नाही यांच्याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे. आणि मंडल आयोगानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आता एखाद्या वेळी आपण एकटे पडण्याची शक्यता आहे राजकारणामध्ये. आणि राजकारणामध्ये एकटे पडण्याची शक्यता असते ज्यावेळी निर्माण होते, म्हणजे राजकारणामध्ये ज्यावेळी एकटेपणाची भावना येते त्यावेळी माणूस आधार शोधत असतो. आणि मग शरदरावांना जातीचा आधार घ्यावा लागला. त्यांनी जर जातीचा आधार घेतला नसता तर ते भारताचे पंतप्रधान झाले असते आणि तेवढी कुवत त्या माणसात होती. जातीचा आधार घेतला नसता तर कारण त्यांची तिथे इमेज जी झाली दिल्लीमध्ये ती मराठा पुढारी म्हणून झाली.
आणि छगन भुजबळांनी जो मेळावा दिल्लीला घेतला होता हो. रामलीला मैदानावर, मी होतो त्या मेळाव्यामध्ये. माझं एक काम होतं म्हणून मी दिल्लीमध्येच होतो त्यावेळी. म्हटलं काय छगन भुजबळ इकडे करतात ते बघूया. मला असं वाटतं की संपूर्ण रामलीला मैदान हे इंदिरा गांधीनंतर छगन भुजबळांनी भरवलेलं होतं, कारण अख्ख्या देशातले लोक आले होते. आणि तिथे लालू प्रसाद बोलले, शरद पवार तिथे होते. लालू प्रसाद त्यांना असं म्हणाले की भुजबळ जी आप महाराष्ट्र में क्यों पड़े, आइए दिल्ली को. त्यावेळी मी शरद पवारांच्या चेहऱ्याकडे बघत होतो, अतिशय अस्वस्थ दिसत. म्हणजे ओबीसींचा तो मोर्चा बघूनच शरद पवार अस्वस्थ होते. त्यामुळे ज्यावेळी नेता हा एकाकी पडतो त्यावेळी तो आपल्या देशामध्ये विचारांचा आधार शोधत नाही, तो जातीचा आधार शोधतो. आणि म्हणून आज शरदरावाची जी प्रतिमा आहे ती महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा पुढारी म्हणूनच झालेली आहे. हे दुर्दैव आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आपणच केलेल्या पिंजऱ्यात ते अडकलेत असं म्हणायला पाहिजे. आपणच केलेल्या पिंजऱ्यात ते अडकलेत. आणि बाकीच्या ज्या गोष्टी व्यवहार वगैरे जे त्यांचे चालतात ते काही लोकांपासून फारसं लपून राहत नाही, ते बाहेर येतच. म्हणून मला त्यांच्याबद्दल नेहमी फार दुःख वाटतं की एका अतिशय कार्यक्षम, अतिशय हुशार आणि तडफ असलेला एक नेता जो समाजामध्ये अखिल भारतीय पातळीवरती नेतृत्व करू शकला असता आणि काहीतरी परिवर्तन करू शकला असता, तो जातीत अडकावा, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. सर, हे जे मराठा आंदोलन चाललं आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारणार आहे की हे जे आंदोलन चाललं आहे त्याच्या मागण्या काय आहेत तुम्हाला माहिती आहे? पुढे कुठे जाणार आहे हे, आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत हे मी तुम्हाला अशासाठी विचारतोय. एकदा मराठ्यांचा मोर्चा निघाला की उद्या ओबीसींचा निघणार. दलितांचे मोर्चे प्रकाश आंबेडकरांनी आज रोखलेत, पण उद्या निघतील की नाही माहीत नाही. एकूण जातीयवादी राजकारण होणार का, हा माझा प्रश्न आहे. काय हे जे आता अगदी स्पष्टच तुम्हाला सांगतो, म्हणजे ते मराठ्यांना काय वाटतं, ओबीसीने काय वाटतं, दलितांना काय वाटतंय हे सोडून देऊ आपण. मराठा मोर्चात मागण्या कोणत्या आहेत? 3 प्रमुख मागण्या. पहिली मागणी काय आहे की कोपर्डीच्या लोकांना फाशी झाली पाहिजे. आता फाशी देण्याचे अधिकार कोणाचे आहेत? न्यायालय न्याय देईल ना. आपल्या देशामध्ये न्यायालय कशासाठी आहेत? बरोबर. सर्वोच्च न्यायालय काय करायचं ते ठरवेल. तो अधिकार इतरांना कोणी दिला? ते सरकार करू शकत नाही. सरकार करू शकत. दुसरं, ते ॲट्रॉसिटी रद्द केली पाहिजे. नाही, आता त्यांनी मागणी बदलली. आता ते म्हणतात की गैरव्यापार थांबवला पाहिजे. गैरवापर थांबवला पाहिजे. आता गैरवापर थांबवायचा म्हणजे कोण गैरवापर करतं त्याचा? शरद पवारांचंच मध्यंतरी स्टेटमेंट होतं की ॲट्रॉसिटीच्या ॲक्टचा गैरवापर मराठा करतात. याचं कारण असं की प्रत्येक गावात मराठ्यांचे 2 गट असतात आणि त्याच्यापैकी एक गट कुठल्या तरी दलिताला हाताशी धरतो आणि आपल्या विरोधी गटाच्या विरोधी ॲट्रॉसिटी नोंदवायला सांगतो. हे होतंय तिथे. हे मी म्हणत नाही, हे शरद पवारच म्हटले. मी त्यांचं स्टेटमेंट वाचलं वृत्तपत्रामध्ये. तर हे मराठाच करतायत. बरं, दुसरी गोष्ट अशी की ॲट्रॉसिटी रद्द करणं हे काही यांच्या हातात नाही आहे, महाराष्ट्र सरकारच्या, ते केंद्रीय सरकारच्या हातात आहे. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा काही फार परिणाम होईल असं नाही. कारण उलट काल तर मोर्चे निघाले की ॲट्रॉसिटी अधिक कडक करा, असे पण मोर्चे निघालेले आहेत. आणि तिसरी जी त्यांची मागणी आहे मराठा आरक्षणाची, मी आपल्याला सांगतो या तिन्ही मागण्या पूर्ण होणार नाहीत. होणार नाही, अजिबात नाही. आणि त्या करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वोच्च न्यायालय त्या मान्य करणार नाही. फारच झालं तर आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची व्यवस्था जर केली, विधिमंडळात तसा कायदा पास केला तामिळनाडूप्रमाणे, तर काही प्रमाणात ते आरक्षण मराठा गरीब तरुणांना देता येईल. परंतु मराठ्यांचा समावेश हा ओबीसीमध्ये कदापि होणे नाही.
तो होणार नाही आणि तो कोणी होऊ पण देणार नाही, आणि म्हणून ओबीसींचे फायदे मराठ्यांना मिळणार नाहीत, ही गोष्ट पहिली आपण लक्षात घेतली पाहिजे. हा काळ जसा जाईल तसं तसं प्रत्येक जातीतल्या तरुणाला हे समजेल की अरे हे तर असं आहे. मग आपले नेते सांगतात ते खरं आहे की हे वास्तव खरं आहे, असा संघर्ष त्यांच्या मनामध्ये तयार होईल. आणि ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये असा संघर्ष तयार होईल त्यावेळी त्यांना या त्यांच्या दुःखाची, दारिद्र्याची, अवहेलनेची वास्तविक कल्पना येईल, व्यवहार कळेल. आणि मग तो व्यवहार कसा नष्ट करायचा याच्यासाठी चळवळी कराव्या लागतील. म्हणून तर मी आपल्याला सांगितलं ना की असा एक मोर्चा सगळ्या जातीचा निघावा की ज्याचा उद्देश असावा की अशी समाजव्यवस्था आपण निर्माण करू की जिच्यात कुठल्याही जातीला आरक्षणाची गरज लागणार नाही, तरच हे प्रश्न भेटतील. तुमचं असं म्हणणं आहे जाती गळून पडतील आणि वर्ग म्हणून माणसं संघटित होतील? यस. भारतामध्ये जाती गळून पडण्याची प्रक्रिया ब्रिटिशांच्या आगमनानंतरच सुरू झालेली आहे. आणि जातीमध्ये वर्ग निर्माण होण्याची प्रक्रिया भांडवलशाहीने निर्माण केलेली आहे. भांडवलशाहीने माणूस काही जरी केलेलं असलं तरी भांडवलशाहीने एक गोष्ट मानवी जीवनामध्ये परिवर्तित केली, ती म्हणजे माणसाला इंडिव्हिज्युअल बनवलं, माणसाला व्यक्ती म्हणून बनवलं. तो समाजाचा भाग नाही, तो जातीचा भाग नाही. म्हणून तुम्ही आजच्या हिंदी चित्रपट जर बघत असाल, मी बघतो कधी कधी ते दक्षिणेतले फायटिंगचे वगैरे, तर ते जे चित्रपट बघत असाल तर त्याच्यामध्ये कोण आहे? नायिका राधा. राधाचं आडनाव काय, त्याच्या बापाचं नाव काय, काय माहिती नाही. हा कोण इकडे? हा पुरुषोत्तम. ठीक आहे, हा कोण आहे माहिती नाही. हे जे जातीचं हळूहळू ती गळून पडते. आणि म्हणून तर आंतरजातीय विवाहांची संख्या वाढते ना. सर, हे बरोबर आहे, पण मग जाती प्रखर झालेला का दिसत आहे? जातीय विद्वेष वाढलेला का दिसतोय? हा तो आज तुम्हाला याच्यासाठी दिसतोय. जातीय विद्वेष हा जो वाढवलेला आहे तो हे जे खालचे समाज आहेत त्यांना कोणीतरी शत्रू दाखवावा लागतो. राष्ट्रवादाची भानगड काय आहे? तुम्ही राष्ट्रवादी कधी असता? ज्यावेळी तुम्हाला कोणीतरी शत्रू असतो त्यावेळी. हिंदू राष्ट्रवादी काय करतात? मुसलमान तुमचा शत्रू आहे असं दाखवतात. तसं या मुलांना, गरीब मुलांना हे दाखवण्यात आलेलं आहे की तुमचा शत्रू कोण आहे? हे आरक्षण. तुमचा शत्रू कोण आहे? ही ॲट्रॉसिटी. म्हणून तो जातीय द्वेष वाढतो. पण माझं असं मत आहे की हा जातीय द्वेष फार वाढणार नाही. तो विशिष्ट लिमिट पर्यंत वाढेल आणि एका विशिष्ट बिंदूवर तो आला की याच्यामध्ये पुन्हा ऐक्य निर्माण होईल. आणि मग प्रत्येक जातीतला वरिष्ठ गट जो त्यांच्या हितसंबंधाचं संरक्षण करतो आणि प्रत्येक जातीतला उपेक्षित किंवा कनिष्ठ गट जो आहे तो एकत्रित येईल आणि समाजवर्गीय होईल. जोपर्यंत भारतीय समाजवर्गीय होत नाही तोपर्यंत इथे मूलभूत स्वरूपाचं परिवर्तन होणार नाही. आणि ही प्रक्रिया या मराठा मोर्चाने, बाकीच्या जातीच्या मोर्चाने सुरू केलेली आहे. फक्त आता त्याला वळण कसं द्यायचं हा पुढचा भाग आहे. आणि त्या दृष्टीनं आपण अतिशय गांभीर्याने या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. सर, इथे एक प्रश्न विचारण्याचा मोह मला आवरत नाही. ज्या प्रश्नावर तुम्ही अख्खं पुस्तक लिहिलं आहे. भालचंद्र नेमाडे असं म्हणाले होते की जाती मोडल्या तर देश मोडेल, राष्ट्र मोडेल. ह्या वाक्याचा आधार घेऊन नेमाडेंच्या देशीवादाचा प्रतिवाद करणारं तुम्ही मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. काय म्हणजे तुम्ही आता म्हणताय जाती गळून पडतील, वर्ग म्हणून राहतील, नेमाडे तर असं म्हणतात. काय म्हणाल तुम्ही त्याविषयी? काय आहे, नेमाडे हे पहिल्यापासून सामंतशाहीचं प्रतिपादन करणारे, समर्थन करणारे एक लेखक आहेत. त्यांचं सगळं वाङ्मय तुम्ही वाचा. नेमाडेंना आधुनिकीकरणाची भीती आहे मनात, आतून. त्यांना लोकशाहीची भीती आहे. त्यांना भारताचं नाव हिंदुस्तान ठेवायचं अशी त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून घटनेत बदल करायला ते निघालेले आहेत. त्यांना त्यांची एक
एक कल्पना आहे. खरं म्हणजे ती कल्पना गांधींनी पण केली होती. आपल्या देशामध्ये हे खेडं नावाचा जो प्रकार आहे ना, या खेड्याच्या बद्दल अतिशय भारी भारी भावना लोकांच्या आहेत. विशेषतः मेटकॉक नावाचे जे काही लेखक वगैरे होते त्यांनी खेड्याचं जे वर्णन केलं म्हणजे तो जणू काय स्वर्गच आहे, तिथं काय सगळी मजाच आहे, तिथं काय सगळा आनंदी आनंदच आहे वगैरे असं जे काही करून ठेवलेलं आहे. तो असं आनंदी आनंदावर उभं राहिलेलं असं एक खेडं उभं असावं आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती जमातींनी सुखाने समाधानाने वगैरे राहावं अशी एक त्याची मांडणी आहे. आणि तशा प्रकारचं खेडं तयार व्हावं अशा प्रकारचा विचार हा त्याच्या लेखनाच्या मुळाशी आहे, नेमाड्यांच्या मुळाशी. पण याच्यामध्ये गावातला जो सामंतशहा आहे, हा गावातला सामंतशहा हा त्या खेड्याचा प्रमुख असावा आणि बाकीच्यांनी त्याच्या अंडर काम करावं, तो सांगेल तसं काम करावं. तर त्याच्यात प्रेम असेल काय असेल ते सगळं भावनिक वगैरे इश्यू असू शकतात. म्हणून मूळ प्रश्न असा आहे की नेमाड्यांचे दोन प्रमुख शत्रू कोण आहेत? एक आहे ब्राह्मण, दुसरा आहे दलित. आता ब्राह्मण शत्रू करायचा ठरला तर ब्राह्मणांनी खेड्यात राहून भिक्षुकी करायची, पण ती त्या सामंतशहाच्या आश्रयाखाली. आणि महारांनी जे विद्रोह करून जे बाहेर पळाले आणि जे तिकडे त्यांनी उन्नती केली त्यांच्याबद्दल एक प्रचंड असूया आहे. नामांतराच्या प्रश्नासंबंधीची जी काही त्यांच्या बिडारमध्ये जी काही चर्चा आहे ती चर्चा वाचल्यानंतर असं वाटतं की जसं मी आपल्याला अगोदर सांगितलं की एक असूया आहे मनामध्ये दलितांच्या प्रगतीबद्दलची, ती असूया सतत त्याच्यात प्रतिबिंबित होते. आणि नेमाडेचं एक गोष्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचलं तर त्यांची सगळ्यात चांगली कादंबरी जी आहे ती फक्त कोसला. बाकीचं सगळं त्यांचं रिपिटेशन आहे, तेच मंत, तेच मठ, तेच सगळं, तेच हे सगळं चाललेलं आहे. हे असलं सगळं ते लिहित असतात. आणि त्यांच्या मनामध्ये या मॉडर्निटीच्या बद्दल, आधुनिकतेच्या बद्दल खूप शंका आहेत. शंका आहेत म्हणजे विरोध आहे. पण आधुनिक जीवनमूल्य जी पाश्चिमात्य प्रबोधनातून भारतात आली की जिचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षण सार्वत्रिक करणे, दळणवळणाची साधनं वाढवणे आणि आरोग्य व्यवस्थित करणे, हे जे आधुनिकतेचे 3 स्तंभ आहेत आणि जे भारतात आले आणि त्याच्यामुळे जे सगळं परिवर्तन झालं, हे परिवर्तन त्यांना काही मान्य नाही. त्यामुळे ते जे बोलतात म्हणजे हे त्यांची कमी कल्पना आहे. ते बोलतात की असं व्हावं, असं व्हायला पाहिजे, तसं होईल, तसं होईल. वास्तवात तसं होत नाही. गाव स्वावलंबी झालं पाहिजे, स्वयंपूर्ण झालं पाहिजे. गांधींना पण असं वाटत होतं. आता तुम्ही शेतकऱ्यांना सांगा बरं, तू हेच पीक घे, तेच पीक घे, तेच पीक घे, म्हणजे गावाला पुरेल असं सगळं सामान मिळू शकेल. तयार होईल का तो? आता तो कॅश क्रॉप घेतो, त्याला मार्केट पाहिजे असतं. त्यामुळे एक सामंतशाहीची जी मनोवृत्ती, ते जमीनदार आहेत ना, नेमाडे मोठे जमीनदार आहेत. सामंतशाहीची जी मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती त्यांनी कायम ठेवलेली आहे. आणि जाती संस्थेचं बाकीचं सगळं समर्थन ते करतायत. आणि जाती पाहिजे आणि धर्म मोडला पाहिजे असं काहीतरी भ्रामक ते विधान करतायत. खरं म्हणजे त्यांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास नाही, त्यांचा राज्यशास्त्राचा अभ्यास नाही, मानसशास्त्र त्यांना अजिबात काही कळत नाही. त्यांची सगळी पात्र वगैरे, मी त्यांच्या याचं मानसशास्त्रीय विश्लेषण केलेलं आहे नेमाड्यांचं आणि कोसला कादंबरीचं. म्हणजे हा जो न्यूनगंड आहे खरं म्हणजे तो सगळ्याच मराठा समाजामध्ये आहे. म्हणजे आम्ही सुद्धा शाळेमध्ये ज्यावेळी शहरात गेलो पहिल्यांदा त्यावेळी ती शहरातली मुलं असं बोलताना आपल्याला काहीतरी खूप कमी आहे आपल्यात असं काहीतरी वाटतं. आणि मग आपल्यात कमी नाही असं दाखवण्यासाठी जे आपण उद्योग करतो ना, त्याच्यातून नेमाड्यांची फसगत झालेली. तेव्हा नेमाडे म्हणतात तसं काय होणार नाही आणि या देशातली जाती संस्था संपणार आहे.
ती मोडणार आहे, ती पुन्हा अस्तित्वात येणे नाही. आणि आपला ग्रामीण भाग, खेडं स्वयंपूर्ण होणे नाही. हे सगळे एकमेकांच्यावर अवलंबून असतील आणि या देशातलं उत्पादन सर्वसामान्य माणसापर्यंत जाईल, असं उत्पादन होईल आणि जातीत नवे वर्ग निर्माण होतील आणि जाती नव्या वर्गामध्ये विवाह करतील आणि त्याच्यातून जाती अंताला सुरुवात होईल. तेव्हा नेमाडेसारख्या फालतू माणसाच्याबद्दल फार काय बोलावं असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट या पुस्तकामुळे झाली की त्यांची जी बकबक चालू होती देशीवादाच्या पुस्तक, देशीवादाची जातीची, ती मात्र ती थांबली. आता ते काय आता याच्यावर त्यानंतर ते काही बोललेले नाही. बात नाही, एक अक्षर नाही बोलले. हे त्या पुस्तकाचं यश आहे असं मी मानतो. सर, थँक्यू व्हेरी मच. इतका वेळ आपण बोलतो आहोत आणि तुमच्या या प्रदीर्घ मुलाखतीने मला 100% खात्री आहे, माझंच नव्हे तर आमच्या प्रेक्षकांचं सुद्धा आयुष्य समृद्ध होणार आहे. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.